पित्ताशयातला खडा जर त्याच्या मानेत अडकला तरच पित्ताशयाचा अटॅक येतो. पण पित्ताशयात खडे झाल्यामुळं बऱ्याच वेळा बाकीच्या गोष्टी होतात. कावीळ होणे, स्वादुपिंडाला सूज येणे आणि खूप वर्ष जर पित्ताशयात खडे राहिले, जसं 20-25 वर्ष, तर 1-2% लोकांना कॅन्सर पण होऊ शकतो. त्यामुळं पोटाचे विकार असतील आणि गॉलस्टोन्स जर असतील तर जनरली ते आपण दुर्बिणीने काढून टाकलेले बरं राहतात. दुर्बिणीने म्हणा किंवा रोबोटिकनी म्हणा. आणि ते काढल्यामुळं शक्यतो बाकी पोटाचा कुठलाही विकार पित्ताशय काढल्यामुळं दुसरा कुठल्याही प्रकारची कमतरता किंवा डेफिशियन्सी होत नाही. त्यामुळं पित्ताशयात खडे झाल्यानंतर त्याला तीव्र दुखून सगळे काही गोष्ट वाढल्यावरच करावं असं नाही. पोटात दुखतंय किंवा पोट फुगतंय, ज्याला आम्ही सिम्प्टमॅटिक गॉलस्टोन म्हणतो, तर अशा प्रकारच्या त्रासामध्ये सुद्धा जनरली आपल्याला पित्ताशय काढणे सुचारू जाऊ शकते. बऱ्याच वेळा डायबिटिक पेशंट्समध्ये छोटे छोटे खडे असतात आणि डायबिटीसमध्ये सगळ्यांना माहिती आहे की संवेदना या जरा बोथट झालेल्या असतात. कारण नसा त्यांना न्यूरोपॅथी होते, कारण नसांच्या रक्तवाहिन्या डायबिटीसमध्ये आकुंचन पावतात. त्यामुळे बऱ्याच वेळा डायबिटिक रुग्णांना जर पित्ताशयात खडे असतील तर यांना खूप त्रास व्हायच्या आधीच काढलेलं बरं असतं, नाहीतर सडनली हे लोक गँग्रीन म्हणून येतात.